गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण पाहिलं फायबर काय आहे, डेफिनेशन पाहिलं फायबरची आणि मिनिंग, फायबर म्हणजे काय. त्यानंतर आपण स्पिनिंग प्रोसेस पाहिली की स्पिनिंग प्रोसेस म्हणजे काय असतं आणि कशी असते. आणि त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ फायबर पाहिलं, फायबरचं वर्गीकरण पाहिलं की फायबरचं कसं वर्गीकरण होतं आणि कुठल्या टाईप्समध्ये त्याच्यामध्ये कुठल्या टाईपमध्ये कोणता फायबर येतो ते. तर आता आपण हे जे फायबर आहेत टेक्स्टाईल फायबर, तर ह्या फायबरचं आयडेंटिफिकेशन आपण कसं करणार की म्हणजे जे पण कोणते आपले फायबर आहेत तर ते ओरिजिनल किती आहे किंवा त्याच्यामध्ये काय मिक्सिंग असेल वगैरे, तर हे आपण कसं टेस्ट करणार. तर आज आपण तेच पाहणार आहेत, आयडेंटिफिकेशन ऑफ टेक्स्टाईल फायबर. तर चला आपण स्टार्ट करूया. तर आपण नॉर्मली आपल्याला माहिती आहे की आपण फायबर, एखादा कपडा फॅब्रिक आपण जेव्हा घ्यायला जातो वगैरे, तर त्यावेळेला आपण आपण त्याला चेक करतो हाताने. आपण हातात घेऊन रब करून आपण चेक करतो की हा कपडा कुठल्या टाईपचा असेल. तर आपण काय चेक करत असतो त्यावेळेला, तर एक अंदाज आपल्याला माहिती असतो. काही प्रकार आपल्याला कपड्यांचे माहिती असतात, तर आपण त्याच्याप्रमाणे त्याचं चेक करतो की हे ओरिजिनल आहे की नाही. म्हणजे कॉटन जर असेल आपल्याला घ्यायचं असेल तर आपण कॉटनमध्ये मिक्स आहे की नाही. तर आपण फिजिकली टेस्ट, आपण एकदम नॉर्मली टेस्ट करून पाहतो. तर हे एकदम प्रायमरी टेस्ट आहेत जे आपण असं करतो ते. पण आता टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात जेव्हा गारमेंट प्रोड्यूस करतात कंपनीज वगैरे, तर त्यांच्याकडे अशा भरपूर अशा टेस्ट होतात की त्याच्यानंतर ते फायबरच्या टेस्ट करून नंतर फॅब्रिक बनवून मग त्या फॅब्रिकचं ते गारमेंटमध्ये यूज करतात. तर ह्या टेस्ट इम्पॉर्टंट असतात, कारण आपण नॉर्मली आपण एक पीस घेत असतो, पण टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कपड्याची क्वालिटी, कपडा कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या टाईपचा या कपडा यूज केला पाहिजे, तर हे जोपर्यंत तुम्ही सगळं टेस्टिंग आपल्याला ते करत नाहीत तोपर्यंत ते लोक डिक्लेअर करू शकत नाहीत की हा कपडा कशासाठी आपण यूज करायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी काही मेथड्स आहेत. त्याप्रमाणे आता फिलिंग टेस्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण हाताने फक्त हे करून टेस्ट करून पाहतो, हे सर्वांना माहिती आहे. पण त्याच्या खरंच काय काय म्हणजे टेक्निकली त्या काय टेस्ट असतात ते आपण पाहूया. त्याचे 2 टाईप्स आहेत टेक्स्टाईल फायबर टेस्टिंगचे. एक टेक्निकल, नॉन टेक्निकल टेस्ट येते आणि दुसरी टेक्निकल टेस्ट येते. तर नॉन टेक्निकल टेस्टमध्ये फिलिंग टेस्ट आणि बर्निंग टेस्ट, आणि टेक्निकल टेस्टमध्ये येते मायक्रोस्कोपिक टेस्ट आणि केमिकल टेस्ट. तर नॉन टेक्निकल टेस्ट मी आत्ताच तुम्हाला एक फिलिंग टेस्ट बोलली की आपण फिलिंग टेस्ट कसं असतं, तर आपण स्वतः तर फिजिकली आपण फॅब्रिक हातात घेऊन त्याला आपण रब करून पाहतो की हा कपडा म्हणजे ओरिजिनल आहे की नाही आहे वगैरे. आता बर्निंग टेस्ट पण तुम्ही घरी पण ट्राय करू शकता. तुमच्याकडे आताही तुम्ही ट्राय करू शकता. तुमच्याकडे असलेले छोटे छोटे कपडा जे असेल तर तुम्हाला जर डाऊट असेल की हा कपडा ओरिजिनल आहे की नाही आहे, तर तुम्ही टेस्ट करू शकता. कपडा बर्न करून त्याला थोडंसं आग लावून आपण कपडा टेस्ट करू शकतो. तर अशी अजून एक मेथड आहे. पण बर्निंग टेस्ट आणि फिलिंग टेस्ट एकदम ॲक्युरेसी आपण त्याच्यामध्ये नाही देऊ शकत. ॲक्युरेसी टेस्ट त्याच्यामध्ये येत नाही. आणि टेक्निकल टेस्ट त्याच्यासाठी करतात की आपल्याला आता टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला जेव्हा फॅब्रिक प्रोड्यूस करायचं असतं त्यावेळेला त्यांना त्याच्यामधली पूर्ण ॲक्युरेसी डिटेल्स माहिती करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतरच ते फॅब्रिक प्रोड्यूस करू शकतात. तर आपण आता बघूया की ह्या टेस्ट काय असतात. तर फिलिंग टेस्ट मी तुम्हाला सांगितलं की फिलिंग आपण हाताने चेक करतो, ती फिलिंग टेस्ट असते. बर्निंग टेस्ट, आपण एखादा कपडा घ्यायचा आणि त्याला आपण म्हणजे जाळल्यानंतर जर तो ओरिजिनल फॅब्रिक असेल तर पूर्ण राख होईल त्या फॅब्रिकची, एकदम म्हणजे आपल्या हातामध्ये त्याची एकदम पावडर होईल. आणि जर ओरिजिनल नसेल तर तो कपडा पूर्ण जळणार नाही. तर हे वेगवेगळ्या टाईपचे कपडे तुम्ही याच्यानुसार आपल्याला कळतील. मोस्टली मॅनमेड फायबर जे असतात, म्हणजे जे फिलामेंट मॅनमेड आणि नॅचरल, आपण 2 बघितले आहेत मागच्या लेक्चरमध्ये. तर मॅनमेड जे असतात ते पूर्ण जळणार नाहीत, तर ते थोडेफार तुम्हाला असे प्लास्टिकसारखे वगैरे दिसतात. पण जे ओरिजिनल असतात, जे ओरिजिनल कॉटन, ओरिजिनल लिनन, ओरिजिनल सिल्क, तुम्ही जर हे पाहिलेत तर ते पूर्ण जळतील आणि त्याचे पूर्ण अशी राख होईल. तर तुम्ही स्वतःही आताही घरी तुम्ही टेस्ट करून बघू शकता जे फॅब्रिक आहे ते. आता जर कॉटन असेल तर तुम्हाला जर पाहायचं असेल की हा पूर्ण प्युअर कॉटन आहे की नाही, तर तुम्ही त्याला बर्निंग टेस्ट करून तुम्ही पाहू शकता. काही सॅम्पल्स तुमच्याकडे आहेत तर तुम्ही ते करून पहा. हे पहा, असं आता हे फायबर आहे. तर हे फायबर असे आगीमध्ये ते हे करून, ही प्रायमरी स्टेज झाली. ही म्हणजे हे चेक करतात असं की
असा फॅब्रिक कुठल्या टाईपचा फॅब्रिक ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. नंतर टेक्निकल टेस्ट आहेत. तर 2 टाईपच्या टेक्निकल टेस्ट आहेत. एक मायक्रोस्कोपिक आहे आणि एक केमिकल टेस्ट आहे. तर आपण आता तुम्ही म्हणाल की काय गरज आहे मग मायक्रोस्कोपिकची आणि केमिकलची. तर मी तुम्हाला सांगितलं की फिलिंगमध्ये आणि बर्निंगमध्ये आपण एकदम पूर्ण ॲक्युरेसी नाही देऊ शकत की म्हणजे नाही हा असा म्हणजे असाच आहे. तर मायक्रोस्कोपिकमध्ये आपल्याकडनं जे काही म्हणजे राहून जातात नॉन टेक्निकल टेस्टमध्ये, तर तुम्ही मायक्रोस्कोपिकमध्ये तुम्ही फायबर स्लाईड असते मायक्रोस्कोपिक छोटासा हे असतो, त्याच्यामध्ये तुम्ही फायबर हे करून तुम्ही चेक करू शकता की याच्यामध्ये काय आहे. तसंच मायक्रोस्कोपिकमध्ये काही गोष्टी तुम्हाला जर नाही दिसून येत तर तुम्ही केमिकल ही शेवटची एकदम ॲक्युरेट टेस्ट येणारी असते, ती म्हणजे केमिकल असते की त्याच्यामध्ये कुठलीच आपली क्वेरीज राहत नाहीत. त्याच्यामध्ये केमिकलचे सोल्युशन्स वगैरे मिक्स करून त्या फायबरचं टेस्टिंग केलं जातं. आता ही मायक्रोस्कोपिक टेस्ट म्हणजे कसं असतं, तुम्ही आता जर सायन्स स्टुडंट असाल तर तुम्ही 11वी 12वीला पाहिलेलं बायोलॉजीमध्ये आपण नेहमी मायक्रोस्कोपिकचं आपण हे केलेले आहेत, प्रॅक्टिकल केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे एक स्लाईड असते आणि त्या स्लाईडमध्ये एक सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये मिक्स करून आपण जे काय ज्याचं आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली पाहायचं असतं त्याला आपण त्याच्यामध्ये ठेवून आपण मायक्रोस्कोप टेस्ट करतो. तर आपल्याला याच्यामध्ये जर जे आपल्याला फायबर आहेत ते फायबर आपण घेऊन त्या त्या स्लाईडवरती त्या सोल्युशनमध्ये ते फायबर ठेवून आपण तसे टेस्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा व्ह्यू कळेल, म्हणजे प्युअर कॉटनचा वगैरे, तर त्याचा जो व्ह्यू असतो त्याच्यावरून तुम्ही अंदाज आपल्याला येतो की हा कितपत ओरिजिनल आहे आणि कितपत नाही ते. ही इमेज आहे, याला मायक्रोस्कोप म्हणतात. आणि या मायक्रोस्कोपच्या इथे जी आहे खाली ही स्लाईड आहे, तर या स्लाईडवरती एक सोल्युशन असतं. त्या सोल्युशनमध्ये तो जे आपल्याला करायचं एक्सपेरिमेंट, म्हणजे आता फायबर त्याच्यामध्ये मिक्स करून हे असं टेस्टिंग करतात, तेव्हा हे तुम्हाला अशा इमेज दिसतात. तर आता ह्या वेगवेगळ्या फायबरच्या इमेजेस आहेत. तर हे असं याच्यावरून ते ओळखतात की हे कुठल्या टाईपचा फायबर आहे आणि त्याचं पर्सेंटेज म्हणजे क्वालिटी वगैरे चेक करतात. नंतर केमिकल टेस्ट. तर केमिकल टेस्टमध्ये प्रत्येक फायबरसाठी एकच केमिकल असं टेस्ट होते असं नाही आहे. तर प्रत्येक फायबरसाठी वेगवेगळी केमिकल टेस्ट होते आणि केमिकल टेस्टमध्ये पूर्ण ॲक्युरेसी आपल्याला मिळते की ह्या फॅब्रिकची जे क्वालिटी म्हणजे तो ओरिजिनल किती आहे, किती पर्सेंट मिक्स आहे. म्हणजे आता आपण एवढ्या आधीच्या टेस्ट पाहिल्या सगळ्या टेस्टमध्ये, तर तुम्ही पर्सेंटेजमध्ये आपण नाही सांगू शकणार की याच्यामध्ये आता हा कॉटनचा क्लॉथ आहे तर ह्याच्यामध्ये एवढे पर्सेंटेज कॉटन प्युअर आहे आणि याच्यामध्ये हे 30% मिक्स, असं आपण नाही समजू. पण केमिकल टेस्टमध्ये तुम्हाला पूर्ण ॲक्युरेसी येते. तुम्ही पूर्ण ॲक्युरेसीमध्ये आपल्याला कळतं की याच्यामध्ये किती पर्सेंटेज हे ओरिजिनल आहे आणि किती पर्सेंटेज पण फेक आहे म्हणजे डुप्लिकेट आहे आपण ठरवू शकतो. अशा मशिनरीज असतात, त्याने केमिकल टेस्ट केली जाते फायबरची. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते फायबरचे की कुठल्या फायबरमध्ये कशा टेस्ट केल्या जातात. तर बर्निंग टेस्ट केल्यानंतर काय म्हणजे कसं काय होतं त्याच्याने तुम्ही ओळखू शकता की हा कॉटन आहे की नाही. मग केमिकल टेस्ट आणि मग मायक्रोस्कोपिक व्ह्यू. तर बर्निंग टेस्टमध्ये कॉटनचा जर तुम्ही पाहिलं तर ऑरेंज कलरची फ्लेम येते आणि त्याचा स्मेल जो आहे तो पेपर बर्निंग जेव्हा आपण पेपर जाळतो त्याच्यानंतर जसा स्मेल येतो जर तुमचा ओरिजिनल कॉटन असेल तर. आणि आफ्टर बर्निंग इट्स कवरिंग इन टू ॲशेश ग्रे ऑर ब्लॅक कलर. मी तुम्हाला आताच मगाशीच सांगितलं की ओरिजिनल जर असेल तर तो जळाल्यानंतर त्याची पूर्ण राख होते, एकदम पावडर होते. आणि जर नाही झालं पावडर तर तुम्ही समजून घ्यायचं की तो ओरिजिनल नाही आहे. आता केमिकल टेस्टमध्ये कसं आपण 11वी 12वीला असताना केमिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये छोट्या अशा ह्याच्यामध्ये आपण सोल्युशन्स हे करून आपण केमिकलच्या हे केलेले आहेत, प्रॅक्टिकल केलेले आहेत केमिस्ट्रीचे. पण ह्याच्यामध्ये पण तसेच असतात. प्रत्येक आता हा कॉटनसाठी जे सोल्युशन वापरतात त्याच्यामध्ये जो कॉटनचा फायबर मिक्स करतात आणि तो जर पूर्ण त्याच्यामध्ये डिझॉल्व झाला तर ते समजून घ्यायचं की हा फॅब्रिक ओरिजिनल आहे ते. आणि मायक्रोस्कोपिक व्ह्यू तर मी सांगितलं तुम्हाला ते स्लाईडमध्ये ठेवून वगैरे ते मायक्रोस्कोपिक व्ह्यू बघतात की म्हणजे तो कसा दिसतो फायबर. आता त्याच्यामध्ये कसा दिसतो ते तुम्हाला पूर्ण दिसेल. आता ह्या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला फायबर कसा दिसतो ते नाही दिसणार, पण मायक्रोस्कोपिक व्ह्यूमध्ये तुम्हाला फायबरचं पूर्ण स्ट्रक्चर व्यवस्थित दिसू शकतं. तर ह्या तिन्ही टेस्ट
तिन्ही टेस्ट केल्यानंतर म्हणजे बर्निंग टेस्ट ही एकदम प्रायमरी आहे, कोणीही करू शकतं, पण केमिकल टेस्ट आणि मायक्रोस्कोपिक टेस्ट हे करूनच इंडस्ट्रीमध्ये या दोन्ही टेस्ट करून मग क्लॉथ आणि बनवला जातो आणि फॅब्रिक म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये या दोन्ही टेस्ट होतात. तर हे ह्याची इमेज आहे बर्निंग टेस्ट केल्यानंतर कसा दिसतो तो. आता हा कॉटन आहे, कॉटन फायबर, तो जळाल्यानंतर कसा आहे. हे केमिकल टेस्ट ही याच्यामध्ये तुमचं सोल्युशन मिक्स केलेलं, त्याच्यानंतर हा फायबर जो आहे त्याच्यामध्ये मिक्स करतात आणि मग बघतात की हे पूर्ण डिझॉल्व झाला तर ओरिजिनल, नाही झाला तर मग त्याच्यामध्ये समजतं आपल्याला. आता हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे. मायक्रोस्कोपिक व्ह्यूमध्ये कॉटन कसा दिसतो ते. त्याच्यानंतर लिनन आहे. लिनन फॅब्रिक बर्निंग केल्यानंतर येलो ऑरेंज फ्लेम दिसते, त्याचा पण ॲश होते आणि ग्रास बर्निंग लाईक ऑर्डर म्हणजे ग्रास म्हणजे गवत जळल्याचं जसं स्मेल येतो तसा लिनन, ओरिजिनल लिनन असेल तर त्याचाही स्मेल तसा येतो. नंतर सल्फ्युरिक ॲसिडमध्ये टेम्परेचर ऑफ 38 डिग्री म्हणजे 38 डिग्री टेम्परेचरला 70% सल्फ्युरिक ॲसिड घेऊन त्या ह्याच्यामध्ये लिननचा फायबर त्याच्यामध्ये डिझॉल्व करून टेस्ट करून पाहतात. त्याच्यासाठी त्यांनी टायमिंग दिलेलं आहे 20 मिनटं. तर हे प्रत्येक फायबरचा वेगवेगळं हे आहे. त्या बर्निंग टेस्ट केल्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता की बर्निंग टेस्टमध्ये असं असेल तर ते ओरिजिनल आहे. केमिकल टेस्टमध्ये हे सोल्युशन यूज करतात आणि मायक्रोस्कोपिक व्ह्यूमध्ये त्याचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला कळून येतं की हे कसं आहे ते. ही फिगर आहे हा लिननचा. हे तुम्हाला इथे थोडीशी फार पावडर दिसते, तर हे ओरिजिनल असेल तर ते अशी पावडर दिसते आणि हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे. नंतर ऊल पण तुमचं दिसतं इथे ऑरेंज, त्याची स्मेल आहे हेअर बर्निंग म्हणजे केस जळल्यानंतर जसं स्मेल येतो तसा. आफ्टर बर्निंग इट्स कन्व्हर्टिंग इंटू ब्लॅक ॲशेस. आणि ही केमिकल टेस्ट आहे. केमिकल टेस्टमध्ये हे सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये येते. त्याचं ऊल प्रोटीन फायबर डिझॉल्व ओनली पार्शियली अँड व्हेरी स्लोली. त्याच्यानंतर हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू, याच्यामध्ये तुमचं स्ट्रक्चर कळेल ऊलचं. हे फिगर आहे. ही पहिली बर्निंग टेस्ट, ही केमिकल टेस्ट आणि ही मायक्रोस्कोपिक व्ह्यू. हा सिल्क आहे, सेम सिल्कचा. वेन वी बर्न सिल्क इट्स क्रिएट ऑरेंज फ्लेम, हेअर बर्निंग लाईक ऑर्डर, आफ्टर बर्निंग इट कन्वर्टिंग ब्लॅक ॲशेस. आणि हे सोल्युशन सल्फ्युरिक ॲसिड डिझॉल्व सिल्क आणि 100% याच्यामध्ये सोल्युशन ऑफ हायड्रॉक्साईड डिझॉल्व सिल्क. आणि हे आहे मायक्रोस्कोपिक व्ह्यू. हे पहा, हा ओरिजिनल सिल्क आहे जो वरती दिसतोय तो, आणि हा खाली जो आहे तो फेक सिल्क आहे म्हणजे हा डुप्लिकेट सिल्क आहे. पॉलिस्टर. आता हे पहा, वेन पॉलिस्टर बर्न इट्स क्रिएट ऑरेंज स्प्युटर्स अँड ड्रिप्स, स्वीट अँड फ्रुटी ऑर्डर, द एक्सटिंग्विश्ड ॲश इज हार्ड. आता तुम्हाला इथून हे जे आहे पॉलिस्टर आहे हा मॅनमेड फायबर आहे, आणि हे जे तुम्ही आधीचे सर्व पाहिले हे सिल्क, वूल, लिनन आणि कॉटन हे सगळे नॅचरल फायबर्स आहे. तर तुम्ही नॅचरल फायबर्सचं ह्याच्यामध्ये पाहाल तर तुम्हाला इथे सगळीकडे तुम्हाला हे ॲशेस दिसेल की हे तुमचं कसं राखेमध्ये जळल्यानंतर त्याची पूर्ण राख होते. हा पहा, लिननच्या ह्याच्यामध्ये पण दिले की याची पूर्ण राख होते. याच्यामध्येही दिलं तुम्हाला ऊलमध्ये की तो ॲशेस, आणि सिल्क पण तुमचा पूर्ण याची राख होते. पण इथे तुम्ही पाहाल तर हे इथून पॉलिस्टर हा मॅनमेड फायबर आहे. तर तुम्हाला हे पाहायची म्हणजे ह्या ॲश जी असते ती हार्ड असते, म्हणजे याची ॲक्च्युली पावडर होत नाही जे पण मॅनमेड फायबर आहेत ते. आणि मॅनमेड फायबर मोस्टली जे फॅब्रिक बनवतात ते लोक त्याच्यामध्ये मिक्सिंग करतात. म्हणजे पूर्ण एकतर मॅनमेड फायबर हे तुमचे चीप असतात नॅचरल फायबरपेक्षा, त्याच्यामुळे फॅब्रिकला हे करण्यासाठी म्हणजे बरेच जण त्याच्यामध्ये मिक्सिंग करतात. तर हे मिक्सिंग केल्यानंतर आपण ओळखायचं असतं, त्याच्यासाठी आपण ह्या टेस्ट करतो की हे किती प्रमाणात काय काय मिक्स करतात. तर हे सगळे याच्यानंतरचे जे सगळे आहेत ते सगळे मॅनमेड फायबर आहेत. आता हे पॉलिस्टरचं मायक्रोस्कोपिक व्ह्यू, आणि बर्न केल्यानंतर तुम्हाला दिसतं पहा हे पूर्ण बर्न होत नाही आहे, प्लास्टिकसारखं ते हे होतं आहे.
तर हे सगळे मॅनमेड फायबर आहेत. पॉलिस्टर म्हणा, रेयॉन म्हणा. आता रेयॉन जे आहे याला आपण डुप्लिकेट सिल्क म्हणतो. रेयॉन जे फॅब्रिक आहे तर ते डुप्लिकेट सिल्क आहे. तर रेयॉनचे पण बरेच फॅब्रिकमध्ये, म्हणजे ज्यांना जर ओरिजिनल फॅब्रिक माहिती नसेल की सिल्क कोणता ओरिजिनल आहे, तर रेयॉनमध्ये पण खूप हे होऊ शकतं त्यांना. तर रेयॉनचा जो आहे तो हे याच्यात तुम्हाला या फिगरमध्ये दिसतं हे सोल्युशन. ह्या सोल्युशनपासून ॲक्च्युली असा हा धागा तयार करतात, हा रेयॉनचा फॅब्रिक. आणि हा पहा, हे इथे तुम्हाला बर्निंग टेस्ट दिसते. जर डाऊट असेल तर तुम्ही हे असं पाहू शकता की सिल्क ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. हा पहा, सिल्कचा कपडा दिसतोय तुम्हाला. तर हा तुम्हाला सिल्क चेक करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता की तो ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. नायलॉन आपल्याला माहिती आहे, आपण रिबिन्स वगैरे पाहतो तर रिबिन कशा असतात ते. तर आपण जेव्हा ते बर्न करतो तर कॉर्नर आपण रिबिनचे आपण कॉर्नर असे नेहमी असं बर्न करून पाहतो. तर त्यावेळेला तिथे छोटे छोटे राऊंड बॉल्स येतात. एक म्हणजे प्लास्टिक जसं हे होतं तसं ते दिसतं. तर हे झालं नायलॉन. हे केमिकल टेस्ट आणि मायक्रोस्कोपिक व्ह्यू. हे नायलॉनची इमेज. हे पाहिजे इथून तुम्हाला दिसते बघ, छोटे छोटे बॉल्स असे. तर हे असे बॉल्स तुम्हाला दिसतात. आणि हा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या आयडेंटिफिकेशन याच्यासाठी आहे की कपड्याची आपण, म्हणजे तुम्ही म्हणाल की आपल्याला काय गरज आहे एवढं टेस्टिंग करण्याची, आपण साध्या टेस्ट पण करू शकतो. पण आपण आता प्रायमरी स्टेज आपण घरी असं करतो, पण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा क्लॉथचं आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं असतं, त्यांना हे करायचं असतं, त्यावेळेला त्यांना ते मेन्शन करणं खूप गरजेचं असतं की हा कपडा किती याचा म्हणजे ओरिजिनल आहे किंवा नाही आहे, ते किती पर्सेंटेज त्याच्यात मिक्सिंग आहे. आपण याच्यावरून आपल्याला कपड्याची क्वालिटी कळते की काय कपड्याची क्वालिटी आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कपडा यूज तुम्ही कशासाठी करणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होतो. त्या टेस्ट केल्यानंतर तुम्ही त्या कपड्याचा ओरिजिनल आहे फेक आहे ते कळल्यानंतर तुम्ही त्याचा यूज कसा करायचा ते कळू शकतो. त्याच्यामुळे आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर, तुम्हाला फॅब्रिकचं माहिती असणं म्हणजे टेस्टिंग की हे ओरिजिनल आहे की नाही, तर हे खूप गरजेचं असतं. हा एक खूप मोठा भाग आहे आपला याच्यामधला. तर आतापर्यंत आपण आता हे सर्व जे एवढं पाहिलं हे सगळं फायबर्स बाबतीत होतं. म्हणजे फायबरचे आपण मिनिंग डेफिनेशन पाहिली पहिल्या लेक्चरमध्ये, नंतर स्पिनिंग प्रोसेस पाहिली, नंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ फायबर पाहिलं. फायबरचे टाईप्स वगैरे पाहून त्याच्यामध्ये कुठल्या टाईप्स नॅचरलमध्ये येतात, कुठले टाईप्स मॅनमेडमध्ये येतात आणि त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज पाहिल्या. आता आपण आयडेंटिफिकेशन ऑफ फायबर पाहिलं की आयडेंटिफिकेशन कुठल्या टेस्ट, दोन लक्षात ठेवा, दोन आहेत, एक टेक्निकल आहे आणि एक नॉन टेक्निकल आहे. नॉन टेक्निकलमध्ये दोन आहेत परत आणि टेक्निकलमध्ये दोन आहेत. तर हे त्याच्यामध्ये कसं टेस्टिंग केलं जातं प्रत्येक फायबरचं मी तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे की ह्या प्रत्येक फायबरचा केमिकल टेस्टमध्ये काय सोल्युशन वापरून हे केलं आणि मायक्रोस्कोपिक व्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू कसा दिसतो, त्याचा ॲपिरियन्स कसं दिसतो ते सगळं ते व्यवस्थित वाचून घ्या. आणि याच्यावरनं तुम्हाला नक्कीच मला असं वाटतं की फायबरबद्दल तुम्हाला बरेच पॉईंट्स तुमचे क्लिअर झाले असतील. आपण आता हे फायबरचं आपल्या इथे संपलं आहे. आता याच्यानंतरचं आपण लेक्चर यानपासून सुरू करणार आहे. फायबर टू यान, यान टू फॅब्रिक. आता फायबर आपला संपला, आता फायबर टू आपण यानकडे जाणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यान बघूया. ओके, थँक्यू.